25व्या वर्षानिमित्ताने आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे तसेच जे या स्टेजवरती कीर्तनकार म्हणून वावरतात त्या संस्थेतील एक अध्यापक शिक्षक नाही असं नाही मी आजच पाठ घेऊन असं नाही हो तर ते शिक्षक आहेत तरी त्यांचं मनाचं मोठेपण आहे पण आमचा अधिकार नाही तुम्हाला म्हणण्याचा विद्यार्थी तर ते अध्यापक म्हणून आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आनंदीमध्ये ते शिक्षक या पदावरती आहेत असे असणारे आमचे सर्वांचे गुरुस्थानी श्रद्धास्थान असणारे ज्ञानेश्वर माऊली कदम आणि नुसतं कीर्तन तुम्ही बघितलं अतिशय ओजस्वी वाणीने अतिशय तेजपुंज आणि ते उभे जरी राहिले ते काही नाही बोलले तरी समाजावर त्यांचा प्रभाव पडतो कारण ते जे आहे ते तपास आहे ते तुपाचं नाही वा टाळी वाजून सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं असे असणारे ज्ञानेश्वरजी माऊली कदम यांचं आपल्या गावाला आज आगमन झालं त्यांच्या मुखातून आपण 2 तास श्राव्याचं कीर्तन श्रवण केलं तरी आलेल्या पांडू मंडळीच्या वतीने तसेच गावकरी मंडळ आमच्या समस्त गावकरी मंडळीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार हार्दिक उपदेश करतो तसेच आज महाराजांचं कीर्तन संशोधन घेतलं होतं श्री चिरंजीव आकाश कैलास शिंदे पैलवान तसेच श्री गणेश गजराम मते महाराजांच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे चला आकाश शिंदे कुठे या गणेश भाऊ या तुम्ही फोटो घ्या तसेच आपल्या गावामध्ये जे रत्न घडलेत म्हणजे माझ्याकडून काही घडलेत असे असणारे सतीश महाराज मते आणि भास्कर महाराज कानव आज जी त्यांनी चाल जी गायली ते कोणाला त्याचं कळणार नाही वर्ण त्याला घासावं लागते इंदुरकर सांगतात ना त्याला घासावं लागते त्याचे ऐकून 4 महिन्याचं काम नाही त्याला 5-5, 10-10 तास आवाज घासावा लागतो तेव्हा असा तयार आवाज होतो म्हणजे यांचं गाणं ऐकल्यानंतर समाधी लागते कोणाचं गाणं ऐकून समाधी नाही लागा त्याला घासावं लागते आणि म्हणून बाबाजी आमच्या गावावरती विशेष प्रेम आहे जाऊ द्या कुणाची काय आमच्या गावाबद्दल भावना असेल विचारसरणी असेल पण आमच्या गावात होईल तर रत्नच तयार होईल असं लुंगेसून रत्न तयारच होणार नाही जे होईल ते रत्नच तयार होईल आणि परमेश्वर करो माझ्या सहित या रत्नांना दृष्टाने लागू असे तुमच्या सर्वांच्या वतीने आशीर्वाद मागतो आणि या रत्नांची उत्तरोत्तर प्रगती हो असेच आमच्याकडून विद्यार्थी तयार हो सतीश महाराज सध्या आता आळंदीत आहेत अतिशय साधनापूर्वक कष्टपूर्वक साधना करतात भास्कर असेल अजूनही माझे विद्यार्थी आहेत काही समाधान असेल बाजराव असेल असे अनेक विद्यार्थी दीपक म्हणाले असे अनेक विद्यार्थी घडू आणि या आपल्या संप्रदायाची पताका पार महाराष्ट्राभर नाही आपल्या भारताच्या बाहेर जाऊ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो या भाषणपर तसेच उद्याचे सांगायचे का सौजन्य उद्याच उद्या पहाटे 4 ते 6 काकडा भजन तसेच 8 ते 10 यावेळेमध्ये ज्ञानेश्वर पारायण 11 ते 12 यावेळेमध्ये गाथ्यावरील भजन तसेच 2 ते 5 या वेळेमध्ये शिवाजी महाराज चरित्र वरती प्रवचन होईल याही प्रवचन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यायचे तसेच उद्या आपल्या राजांची जयंती सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहायचे तसेच उद्याचे कीर्तनकार महाराजांसारखेच ख्यात कीर्त असणारे ख्यातनाम कीर्तनकार म्हणून युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे नेवासा स्थित असणारे श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे याही कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यायचा तसेच उद्याचे जे कीर्तन सौजन आहे श्री शरद झुंबर महाले
दूध गंगा डेअरी फार्म यांच्या वतीने ही कीर्तन सेवा घेतलेली आहे. तसेच महिला माता भगिनींसाठी एक सूचना करण्यात आहे की महिला असेल पुरुष असेल त्यांनी कृपया उद्या गणपत भाऊ यांच्याकडे मूर्ती तांदूळ जमा करायचे सर्वांनी. तसेच उद्याचे अन्नदान गायकर परिवार नंदू गायकर आणि भास्कर गायकर यांच्याकडे अन्नदानाची व्यवस्था आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. तसेच उद्या सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहायचं. काय राहिलं सांगायचं. बरं. आणि ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या अंगणामध्ये अंगण स्वच्छ करून आणि ती घाण उकरीवर टाकायची, दुसऱ्या दारात नाही टाकायची आणि स्वच्छ करून आपल्या राजांची उद्या जयंती त्यानिमित्ताने सर्वांनी आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढायची. ही सर्वांना माता भगिनींना नम्रतेची विनंती. आणि आलेल्या पाहुण्यांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. जय.